बोधिसत्व चित्ताच्या अवस्थांची जाणीव ठेवून अंतर्बाह्य वस्तूचे दान करतो आणि त्या सर्व प्राणीमात्रांना दिल्यावर बोधीला त्या अर्पण करतो. दुसऱ्यांनाही ते तसेच करण्याची प्रेरणा देतो. कुठल्याही वस्तूबद्दल त्याच्या मनात आसक्ती नसते. या अवस्थेला दानपारमिता म्हणतात. बोधिसत्वाची शील पारमिता कशी असते? तथागत म्हणाले, या पारमितेत तो स्वतः सदाचाराची 10 पथ्ये पाळीत असतो आणि इतरांना तसे करण्याची प्रेरणा देतो. सुबुती म्हणाला, बोधिसत्वाची क्षांती पारमिता कशी असते? तथागत म्हणाले, या पारमितेत तो स्वतः क्षमाशील होऊन इतरांना तसे होण्याची प्रेरणा देतो. सुबुती म्हणाला, बोधिसत्वाची वीर्य पारमिता कशी असते? तथागत म्हणाले, या पारमितेत तो 5ही पारमितांच्या परिपूर्तीत अखंड मग्न राहतो आणि इतरांनाही तसेच करण्याची प्रेरणा देतो. सुबुती म्हणाला, बोधिसत्वाची अधिष्ठान ही पारमिता कशी असते? तथागत म्हणाले, या पारमितेत कौशल्याने तो ध्यान साधतो. तथापि तो तत्संबंधित रूपलोकात परत जन्म घेत नाही आणि इतरांनाही तो तसेच करण्याची प्रेरणा देतो. सुबुती म्हणाला, बोधिसत्वाची प्रज्ञा पारमिता कशी असते? तथागत म्हणाले, या पारमितेत तो कोणत्याही एका धर्मात भौतिक अथवा अधिभौतिक मग्न न राहता सर्व धर्माच्या अभिजात स्वरूपाचे चिंतन करीत असतो आणि तसे करण्यास इतरांना प्रेरणा देतो. अशा पारमिता अंगी बाणविणे यालाच धम्म म्हणतात.